कसे आहात तुम्ही सगळे? आणि बिग बॉसच्या घरात असताना तुम्ही सगळ्यांनी पूर्ण बिग बॉस बघितलाच आहे, त्यामुळे मला काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण जो एक मेजर पार्ट होता त्यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. की पहिला टास्क जो झाला तो नॉमिनेशनचा टास्क होता, ज्यामध्ये मी बिग बॉसच्या घरात असताना जो माझ्यावरती सगळ्यात पहिला अटॅक होता. तेव्हा खरं तर 2 टीम बनल्या पण नव्हत्या. ए टीम होती पण बी टीम असं काही बनली सुद्धा नव्हती आणि कळत नव्हतं की खेळ नक्की काय आहे. आणि अशा वेळेला तो जो अटॅक झाला माझ्यावरती आणि मी त्याच्यात रडायला लागले, कारण मला कळत नव्हतं की काय करू, कसं बोलू, काय करायचंय नक्की, आणि खूप कन्फ्युजन होतं. आणि त्यामुळे मी नॉमिनेशनला घाबरले नव्हते, पण त्या टास्कमध्ये मला कळलंच नाही की काय करायचं. आणि मी खूप त्यानंतर एवढी रडले की माझं रडणं थांबत नव्हतं. आणि मी रिक्वेस्ट केली होती बिग बॉसना की प्लीज मला या घरातनं बाहेर काढा, हे काही मला जमणार नाही. आणि मी तुम्हाला आधीच बोलले होते की मला काही बिग बॉसचा खेळ वगैरे कळणार नाहीये, त्यामुळे प्लीज मला बाहेर काढा. तर तेव्हा बिग बॉसनी खूप छान पद्धतीने मला मोटिवेट केलं. मला हे सांगण्यात आलं की तुम्ही सिंधुदुर्गच्या आहात, सिंधुदुर्गमध्ये मालवणच्या आहात, आणि मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला आहे जो असंख्य म्हणजे एवढी वर्ष लाटा पेलत तिथे उभा आहे लाटांच्या मारामध्ये, पण तो कधी डगमगला नाहीये, तुम्ही का डगमगताय वगैरे अशा पद्धतीने जे मोटिवेट केलं गेलं. आणि मी म्हटलं की ठीक आहे, चला मी प्रयत्न करेन. आणि मी तिथे थांबले. त्यानंतर मला कळायला लागलं की नॉमिनेशन म्हणजे काय असतं, कसं असतं. मी ना बिग बॉस न बघता केल्यामुळे मला बिग बॉसचा अभ्यास करत करत पुढे जायचं होतं आणि ते खूप कठीण होतं माझ्यासाठी. नंतर मला नॉमिनेशन कळायला लागलं की नॉमिनेशन म्हणजे काय आहे. तर नॉमिनेशनचं एक कॅल्क्युलेशन असायचं की कोणाला वोट्स कसे येत आहेत किंवा काय, त्या बेसिसवरती ते एक कॅल्क्युलेशन असायचं. आणि सतत आपल्या गळ्यात एक माईक असतो, तो तुम्ही बघितला असेल. आणि असं नाहीये की तुम्ही तुमच्या मनात ठेवून सगळ्या गोष्टी करणार ना, काही गोष्टी तुम्हाला ह्या डिस्कस कराव्याच लागतात. तर ते कॅल्क्युलेशन थोडंफार डिस्कस व्हायचं. तर नॉमिनेशन डिस्कस करण्यास सक्त मनाई आहे असा नियम होता. पण नॉमिनेशन नाही, पण इनडायरेक्टली एक बोलणं व्हायचं ज्यामध्ये कळायचं की कोण कधी कसं वीक आहे किंवा कोण कसं आहे, ज्याच्यातनं आपण गोष्टी वाचवू शकतो. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये सूरजविषयी बोलतोय. तुम्हाला एक माहिती आहे की सुरुवातीच्या आठवड्यापासून सूरज हा वोटिंग लाईनमध्ये खूप पुढे होता, अगदी वरच्या लेवलला होता. त्यामुळे काही वेळेला जिथे आपल्याला दिसत होतं की अरे नाही, आपल्याला ह्या व्यक्तीला वाचवायचंय, त्या व्यक्तीला हे करायचंय, तिथे सूरजला जरी नॉमिनेट केलं तरी सूरज वाचणार याची सगळ्यांना खात्री होती. तरी सुद्धा सूरजला नॉमिनेट बाकीचे लोक करत नव्हते, कारण ते घाबरत होते. कारण त्यांना हे माहिती होतं की सूरजला सहानुभूती 100% बाहेर असणार, कारण सूरज एक गरीब घरातून आलेला मुलगा आहे आणि सूरज तिथे खूप वावरताना म्हणजे शिकत वावरतोय. त्याच्यामुळे सूरजच्या बाबतीत घाबरणारे घरातले सगळे होते. सूरजला खूप आधीपासून बी टीम कडनं आम्ही बऱ्याच गोष्टी शिकवत गेलो, बऱ्याच गोष्टी करत गेलो. त्याच्यामुळे तो एक वेळ गेला ना, त्यानंतर एक असा वेळ आला होता की आम्ही सूरजशी अगदी असे नॉर्मल भाषेत बोलायचो, लाड करून नाही. सूरज काही लहान नव्हतं की ज्याचे लाड केले गेले पाहिजे होते. पॅडी दादाने त्याला केवढं सांभाळून घेतलंय ते मी तरी खूप जवळून बघितलंय. सुरुवातीला तो डीपी दादांच्या क्लोज होता, त्याला नॉमिनेट करता येत नव्हतं, तेव्हा त्याने असं सहज की कोणाला करायचंय, तर त्याला आपल्या एकाच डीपी दादा जवळचे वाटले होते, त्याने डीपी दादांचं नाव घेतलं होतं की डीपी दादा तुम्ही असं. तर त्याचं एक हे होतं की त्यालाही कळत नव्हतं की काय करायचंय, आणि त्याला सांभाळून घेणारे आम्हीच होतो. मला वाटतं की सूरजला मी 2 वेळा नॉमिनेट केलं असेल, कारण बाहेर आल्यानंतर मला कळलं की लोकांचा राग माझ्यावरती ह्यामुळे आहे की मी सूरजला नॉमिनेट केलं. तर सूरजला मी एकदा नॉमिनेट केलं होतं जेव्हा सूरज आणि निखिलची जोडी होती आणि योगिता आणि पॅडी दादांची जोडी होती. आता योगितालाही नॉमिनेट करण्यामागचं कारण वेगळं होतं, कारण योगितालाही स्वतः घरी जायचं होतं. योगिता खूप रडायची. त्याच्या मागचं जे कारण होतं, जे काही घडलं होतं ते तुम्हाला दाखवलं गेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी वाच्यताही करू शकत नाही, मी तुम्हाला ते सांगूही शकत नाही. तर योगिता खूप रडायची आणि योगिताला नाही सहन होत होतं ते भांडणं, ते सगळ्या गोष्टी. आणि योगिता सारखं सांगायची की प्लीज मला बाहेर काढा, प्लीज मला बाहेर काढा. एकमेव व्यक्ती योगिता अशी होती की जिला नॉमिनेट केल्यानंतर जी खूप खुश व्हायची, जी येस मी नॉमिनेट झाले, आता मी बाहेर जाणार, प्लीज मला लोकांनी वोट नको करू दे असं. कारण ती खूप थकली होती आणि तिने मला नंतर सांगितलं की बाहेरून खूप सोपा वाटतो अगं खेळ, पण आतमध्ये राहणं किती कठीण आहे ते आपल्याला माहिती आहे. सो त्यावेळेला जेवणाचा विचार करता आणि सगळ्या गोष्टींचा विचार करता ते 2च व्यक्ती असे होते ज्यांना नॉमिनेट करू शकत होतो. बाकी उगीच इकडे तिकडे नॉमिनेट करून काही होणार नव्हतं. आणि तेव्हा मी कॅप्टन होते, तेव्हा मी सूरजला नॉमिनेट केलंय. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा मी सूरजला नॉमिनेट केलंय तेव्हा ऑलरेडी सगळ्यांना बिग बॉसने नॉमिनेट केलेलं होतं आणि कलर लावायचा होता, हे सांगून की कोण स्वतःचे मुद्दे ठामपणे मांडू शकत नाही तो. आणि सगळ्यांनाच माहितीये की तो सूरज ठामपणे मुद्दे मांडू शकत नव्हता. सूरजकडे सगळं आहे, माणुसकी आहे, सगळं आहे, पण तो ठामपणे मुद्दे मांडू शकत नव्हता.
असं असताना मी खरंच सांगू, मी घाबरून किंवा काही गोष्टी करून असं मी वागत नाही. मला जे समोर दिसलं की यामध्ये हे योग्य आहे, या दोघांसाठी माझ्याकडे कारण आहेत, तर ती मी कारणं दिली. मतांवरती मतं कोण मांडू शकत नाही, मतांवरती कोण ठाम नाही असे निकष होते. त्या ह्याच्यावरती ते नॉमिनेट करायचं होतं, ज्यामध्ये मी सूरजला केलं होतं. मला 100% गॅरंटी होती की सूरजला लोक वाचवणार आहेत आणि तिथे सगळेच नॉमिनेटेड होते. सो असं काही नाहीये की मी त्याला टार्गेट केलं. आणि त्यामुळे असं झालं की आता सूरजची जी प्रोफाईल आहे ही सूरज हँडल नाही करत, त्याचे कोणी आहेत तेच हँडल करतात. त्याला बिचारायला माहिती नाही कोणाकडे आहे, तर त्याच्या प्रोफाईलवरनं मला अनफॉलो करण्यात आलं, बाकी सगळ्यांना फॉलो करण्यात आलं वगैरे. त्या सगळ्या गोष्टींचा मी राग ठेवत नाही, कारण सूरजचं आणि माझं बोलणं होतं. सूरजला माहितीये की मी कशासाठी बोलते किंवा काय बोलते, त्याला मी कसं शिकवलंय, कसं ओरडले. मी त्याला काही लाडाने कधीच बोलले नाही. मी लाडाने कोणाशी जास्त बोलतच नाही अशा बाबतीत, जिथे शिकण्याची गरज असते, जिथे त्याला काहीतरी पुढे जाण्यासाठी त्याची हेल्प होईल अशा बाबतीत. ते आहेस. हॅपी बर्थडे. धन्यवाद कसला तुझा. तुला फोन करते तर तुझे कोण फोन उचलतायत ते मला फोन ठेवून देत आहेत. कोण उचलतायत ते, कोणाला मी फोन करते ते मला त्यांना मी सांगितलं मी येते म्हणून, तर मला बोलले की ह्या वेळेत या, आता नका येऊ, तो बिझी आहे वगैरे अशी उत्तरं दिली त्यांनी मला. कधी यायचं? तू बोलतो ये म्हणून, ते बोलतात नको येऊ म्हणून. यायचं कधी? आता तू किती दिवस आहेस परत गावी? दिवाळीपर्यंत आहेस का? मग ठीक आहे. फोन कोणाला करू? तुझा नंबर तर दे कुठचा तरी व्यवस्थित. तुला नंबर आता फोन घेतलाय मी, आता काल टाकतो तुझा नंबर सेव्ह करून फोन करू. हा ठीक आहे, मग मला फोन कर, मग मी डायरेक्ट तुला फोन करेन. ते कोण घेतात फोन, ते त्यांचं काय नीट बोलत नाहीत कोण माझ्याशी. जाऊ दे, ते नाही बोलले तरी मी आहे ना. अरे तू आहेस. तू मला सांग, मग मी येईन तुला भेटायला. तूच बोल माझ्याशी डायरेक्ट. पिक्चरची गाणी चांगली म्हणा, नाही तर मग माझा तिथे येऊन बुक मला. दाजीला सांगते बुकेट. दाजी ऐकतायत ना? आधी तुला आलाय माहितीये ना? हो मला आलाय बुकेट टेंगळ. होय होय, दाजी करतील तुझी गाणी व्यवस्थित. दाखवण्यासाठी कुठची गोष्ट करण्याची मला फारशी गरज वाटत नाही. बाकी घरात ते कोण कोण आले, ते कोण ज्यांना कोण विचारत नाही असे लोक आले आणि नंतर जे काय झालं त्याला मी फार कन्सिडरही करत नाही. राहिला विषय सूरजच्या घराचा, तर सगळेजण मला बोलले की ताई तू या विषयावरती बोलली पाहिजेस, म्हणून मी तुम्हाला सांगते की सूरजचं घर होणं हे सूरजला किती महत्वाचं आहे हे आम्हाला पहिल्या आठवड्यातच कळलं होतं. आणि तेव्हा मी त्याला असं म्हणाले होते की तू काय काळजी करू नको, आपण इथून बाहेर पडल्यानंतर ना तुझं घर बांधून घेण्याची जबाबदारी माझी, मी आणि माझी सोशल मीडियाची जी फॅमिली आहे ना ती मिळून तुझं हे घर बांधून देऊ. तेव्हा आम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज नव्हता की बाहेर सूरजसाठी किती लोक वेडे झालेत किंवा किती लोकांना तो आवडतोय किंवा त्याच्यासाठी काय काय गोष्टी बाहेर घडतायत. त्याची काही पुसटची कल्पना बाहेर येईपर्यंत आम्हाला नव्हती, म्हणजे 70 दिवसातही नव्हती. बाहेर आल्यानंतर मला असं कळलं की ह्या गोष्टीचा खूप बाऊ केला गेला, ते घर 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 हे केलं गेलं. पण हे चांगलं झालं. त्याच्यामुळे आत्ताच अजित पवार साहेबांकडनं घोषणा झाली की सूरजला 2 BHK फ्लॅट देण्यात येतोय. त्याच्यात मी खूप हे केलंय की ते सगळे डॉक्युमेंट्स वगैरे नीट चेक केले जावे, ते सूरजच्या सगळ्या नावावरती असावे. यासाठी मी त्यांच्या गावातल्या एका सुजाण व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच. आणि सूरजची कॉन्टॅक्टही माझा तसा होतो, थोडाफार होतो, थोडा नाही होत. सध्या त्याच्याकडे मोबाईल नव्हता, पण आजच त्याचं बोलणं जेव्हा झालं मला तेव्हा कळलं की त्याच्याकडे आता फोन येतोय, तर तो कॉन्टॅक्टमध्ये राहीलच माझ्या. तर त्या नात्याबद्दल बाऊ करण्याची गरज नाहीये. सूरजचं आणि माझं किंवा पॅडी दादांचं आमचं जे रिलेशन होतं, पॅडी दादा खूप क्लोज होते, पॅडी दादाला खूप सांभाळून घ्यायचे आणि मी ओरडून सांगायचे, चिडून सांगायचे, सांभाळून सांगायचे, मी सगळ्या गोष्टी सांगायचे. मी त्याला शिकवायचे गोष्टी, जसं त्याने सांगितलं की मी त्याला चपात्या करायला शिकवल्या. मी त्याला म्हणायचे की जेवण थोडंफार शिक, की कधीतरी एकटा पडल्यास तर काहीतरी बनवून खाऊ शकतोस, अशा गोष्टी शिक, ऑमलेट बनवायला शिक. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यानेच दिली पाहिजे अशी नाहीये. गॅस ऑन करायला शिक, तुझ्याकडे वेळ आहे आता, तो त्या वेळात तू शिकू शकतोस, तर त्या गोष्टी शिक, असं माझं एक प्रामाणिक हे होतं. काही वेळेला आपण जे एखाद्यासाठी करतो ते सगळेच लोक ते चांगल्या पद्धतीनेच बघतील असं नसतं. त्यामुळे लोकांनी ज्या पद्धतीने बघितलं ते बघावं, त्याच्याबद्दल काही माझं मत नाही. पण माझं मत असं की तो बघता ते का माहीत असं की मी कशासाठी केलंय किंवा मी किती प्रामाणिक पद्धतीने त्याच्यासाठी करून जाय होते. आणि हा माझा स्वभाव आहे. आणि याच्यामध्ये मला जेवढी माझी सोशल मीडियाची फॅमिली बिग बॉसमध्ये जाण्याआधी होती, जे सगळे मला ओळखत होते, जे सगळे माझे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत होते, त्या सगळ्यांना माझा हा स्वभाव माहिती आहे. आम्ही कितीतरी जणांची मदत केली आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला केलेली मदत आम्ही दाखवली नाहीये, पण केली आहे. आता तू ताई सूरजला घर बांधून देणार का, असं सगळ्यांचं हे आहे. तर मला असं वाटतं की किती घरं त्याला मिळाली पाहिजे, त्याला जे घर प्रॉमिस केलं गेलंय ते त्याला मिळालं पाहिजे. यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि मी ते त्याला घर मिळवून देणार आहे. पण मला असं वाटतं की सूरज हा एक असा व्यक्ती आहे जो
2 BHK वगैरे फ्लॅटमध्ये राहणारा नाहीये, त्याला त्याचं गावात घर असणं हेच त्याच्यासाठी योग्य आहे, की ते छान घर असावं त्याचं आणि त्या घरात तो राहील. तर आता मी ज्यांनी जे प्रॉमिस केले ते नाही हे करू शकत. आणि एक वेळ अशी आली ना की जेव्हा आम्ही बाहेर आलो, सूरजला एका दिवसात 3-4 घरं मिळाली असती, एवढे लोक रेडी होते घर देण्यासाठी. जे मला जे काही मेसेजेस आले, जे काही सगळं मला कळलं त्यावरून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. काही गोष्टी तर नाहीच करू शकत. पण जेवढं बघितलंय तेवढं सूरजचं लाईफ आता खूप छान सेटल आहे, जर त्याने ते टिकवलं तर. आणि त्याला टिकवण्यासाठी मी त्याला नेहमी सांगितलं की तू फक्त मला एक कॉल कर, मी तुझ्यासाठी नेहमी उभी असेल, तुला जे काही कळत नाही ते सांगायला मी तिथे असेल, फक्त स्वतःला फसवू देऊ नकोस. आतापर्यंत त्या मुलाला खूप लोकांनी फसवलंय, त्याचे फसवणारे बरेचसे आहेत आणि मला बऱ्याच गोष्टी पण कळल्यात. पण मला असं वाटतं की त्या मुलाला आता कोणी फसवू नये, त्याच्या नावावरती कोणी पैसे लुबाडू नये आणि जे काही त्याला मिळालंय त्याच्यात त्याचं आयुष्य खूप छान निघू शकतं, ते त्याने काढावं. आणि तो छान यमक वगैरे त्याच्या पद्धतीने जुळवतो, ते त्याचं त्याने कंटिन्यू करावं आणि त्याचं ते सगळ्या गोष्टी टिकाव्यात, एवढीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. खाली कॉन्टॅक्ट मिळाला, त्याच्यावर मी सूरजला भेटण्यासाठी कॉल केला, पण मला असं सांगण्यात आलं की ह्या तारखेला या, मग सांगण्यात आलं की दुसऱ्या तारखेला या. मग फायनली एक तारीख मिळाली. विचार केला की सूरजचा बर्थडे आहे म्हणून जाईन. आणि मग आदल्या दिवशी सगळ्यांनी सुट्ट्या वगैरे घेतल्या, माझ्या ह्याच्यातले जे लोक काही जॉब करतात ते सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या. नंतर असं कळलं, मी म्हटलं एक सेफर साईड त्यांना फोन करून सांगते की आम्ही पहाटे निघतोय, दुपारपर्यंत पोहोचू. तर जेव्हा मी फोन केला तेव्हा मला असं कळलं की नाही तो बिझी आहे, तर तुम्ही आता नका येऊ, तुम्ही नंतर अमुक तारखेला अमुक वेळेला पोचा वगैरे असं. आणि मला ते थोडंसं असं खटकलं ह्या गोष्टीसाठी की त्यांना ते मॅनेज करता येत नाहीये, त्यांच्यावरती पण खूप लोड आहे, समजू शकते मी, त्यांना ते मॅनेज नाही करता येत आहे. आणि त्यामुळे सूरजचे हाल होत आहेत. सूरज बिचारा इकडे तिकडे सगळे इव्हेंट्स करतोय, तर अशा वेळेला तिथे जाणं मला योग्य वाटलं नाही. पण म्हणून मी नंतर सूरजशी फोनवरती बोलले आणि आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि मी कॉन्टॅक्टमध्ये राहीनच. सूरजच्या घराचा मुद्दा असा होता की मी आणखी एक गोष्ट होती की जेव्हा तुमचं कोणी जे ह्या जगात नाही अशा व्यक्तीला फोन करायचा होता, तो मी फोन केला होता माझ्या मित्राला, देवेंद्र पडतेला. आणि तो माझा मित्र हा नेहमी मला सोशल वर्कमध्ये मदत करणारा असा माझा मित्र होता. तर त्या ह्याच्यात मी बोलले होते की अरे तू आज असला असतास तर तू मला सांगितलं असतंस की अंकिता काही काळजी करू नको, आपण सूरजला घर बांधून देऊ, हे मी बोलले होते. आणि तो माझी क्लिप तुम्हाला दाखवली गेली नाहीये, टेलिकास्टच झाली नाहीये. आणि तेव्हा घरातल्या सगळ्या व्यक्तींना कळलं की अंकिता घर बांधून द्यायचं काहीतरी असा विषय हे करते. सो त्याचा बाऊ बनवला गेला. कारण घरातले काही व्यक्ती अशा होत्या ना की ज्यांना माहिती होतं की गेम आणि एखाद्याला कसं हे करायचं, तो बाहेर निगेटिव्ह कसा दिसेल, त्याला कसं काही टॉर्चर करायचं, हे काही जणांचा खूप अभ्यास होता. आणि माझा तो अभ्यास कधीच नव्हता आणि मला ते तसं करायचंही नव्हतं. त्यामुळे त्या गोष्टीला सतत हॅमर केलं गेलं, घराचा मुद्दा, अरे ही तर सिंपती घेते, अरे ही तर हे करते. तिथे सिंपतीचं काही हे नव्हतं. आणि सिंपती घेऊन जर काही वोट मिळणार होते तर मला वाटतं की त्या प्रत्येकाने मग ते केलं पाहिजे होतं ना, की तुम्ही पण करा किंवा तुम्ही पण बोला. आणि मला आवडलं असतं की सगळ्यांनी असं काही हे केलं असतं, तर की त्याला घर बांधून देण्यासाठी काही प्रॉमिसेस केले असते. तर तो मुद्दा तिथे राहिला. आणि आता त्याच्यासाठी सूरजसाठी मदत करणारे एवढे लोक आलेत, एवढ्या गोष्टी त्याला मिळत आहेत, त्या सगळ्या गोष्टी मिळवून देणं त्याला आणि त्या गोष्टी सेट करून घेणं, हे सुद्धा एक महत्वाचं टास्क आहे. त्याच्यामध्ये मग तू देणार का घर बांधून, हे जे घरात बसून जे आहे ना, मग तू घर बांधून देणार का, मग तू किती घरं हवी आहेत एक माणसाला. त्याला ऑलरेडी अजित पवार यांनी 2 BHK फ्लॅट म्हटलंय देणार, तर तो त्याला मिळवून देण्यासाठी मी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे की त्याला आता जी गोष्ट प्रॉमिस केली गेली आहे ती त्याच्यापर्यंत मिळावी, त्याला ती मिळावी. जर मिळत नसेल तर तिथे त्याला ते कसं त्याच्या गोष्टी कशा छान करून देता येतील हेही बघितलं गेलं पाहिजे, की त्याच्या पैशाचा दुरुपयोग न होता. तो आता बोललाय की मी माझं घर बांधणार, पण ते घर बांधताना सुद्धा त्याला कोणी फसवू नये याच्यासाठी काळजी घेणारी लोक पण हवी आहेत. आणि त्यासाठी मी कायम उभी असेल, फक्त मला त्याने फोन करावा एवढीच माझी अपेक्षा, की त्याने सांगावं. म्हणजे त्यालाही असं वाटलं नाही पाहिजे की आता मी उगीच लुडबुड करते, किंवा त्याच्या घरच्यांनी असं नाही वाटलं पाहिजे की मी मुद्दाम त्यामध्ये पडते. हीच एक माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे मला तेवढं समजू शकता. पैशांसाठी जर काही करणारी मी असेल किंवा सिंपतीसाठी मी तर करतच नाही, पण पैशांसाठी काही करणारी असेल तर ती 9 लाखाची बॅग मीच पहिली उचलली असती आणि मलाच आवडली असती ती उचलायला. 9 लाख घेते मारा, ते लग्नाचा खर्च आणा खेका सोडू. पण मला तेव्हा मी बिग बॉसमध्ये जाणं हे पैशासाठी नव्हतं. मी बिग बॉसमध्ये जाणं हे एक स्वतःला अजून एकदा टॉर्चर करून घेण्यासाठी होतं. आता बाहेर आल्यानंतर मला आनंदी राहायचं आहे आता, आणि आता मला काही टॉर्चर नको आहे. त्यामुळे काही गोष्टींवरती बोलणं फार गरजेचं होतं.
म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिफिकेशन दिलं. काही लोक किंवा काही चॅनल्स असे होते जे जाणून बुजून एखाद्याला वाईट दाखवण्याचा प्रयत्न करत होते, जे होतं त्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवून दिला होता माझ्या टीमला, जो त्यांनी पोस्ट नाही केला, की एखाद्या वाक्यावरून किंवा एखाद्या स्टेटमेंटवरून कोणालाही जज करू नका, त्याची पूर्ण जर्नी बघा, तो काय करतोय हे बघा. मी जरी 2 आठवड्यात बाहेर आले तरी सुद्धा तुम्ही अशा व्यक्तीला जिंकवा जो सर्व पैलूंनी परिपूर्ण असेल, जो विनर म्हणून तुम्ही बघत असाल. हे मी खूप आधी व्हिडिओ देऊन गेले होते, पण यांना काय वाटलं काय माहिती, या लोकांनी ते काही व्हिडिओ पोस्ट केले नाहीत. त्यांचं असं म्हणणं असेल की कदाचित मी स्वतःला लुजर समजते आणि मी दुसऱ्यांना कोणाला तरी जिंकवा असं सांगते, असं त्यांना वाटलं असेल म्हणून टीमने ते पोस्ट केले नसतील. पण नॉमिनेशन बद्दल बोलायला गेलं तर मी जेव्हा एकदा बोलले होते की मला अमुक एका व्यक्तीचा स्टँडच कळला नाही, तर त्या व्यक्तीला असं वाटायचं की पहिल्यांदा पॅडी दादांना वाचवलं गेलं, दुसऱ्या वेळेला पॅडी दादांना नॉमिनेशन मध्ये टाकताना म्हणजे टाकायचं चुकलं, कॅल्क्युलेशन चुकलं, पॅडी दादांचा काही गेम त्या व्यक्तीला दिसत नव्हता. हे असं डिस्कशन आमचं व्हायचं की पॅडी दादांचा काही गेम नाहीये, पॅडी दादा कधी पण बाहेर जाऊ शकतात, त्याच्यामुळे असं तसं हे सगळं व्हायचं. जेव्हा तो रंग लावण्याचा वेळ आला तेव्हा रंग पॅडी दादांच्या तोंडाला लावला गेला आणि बोललं गेलं की पॅडी दादा मुद्द्यांवरती ठाम नसतात वगैरे वगैरे सगळं. तोरण जेव्हा लावायचं होतं तेव्हाही पॅडी दादांचं नाव नव्हतं. आणि जेव्हा बाहेर जायची वेळ आहे, नॉमिनेशन मध्ये आम्ही दोन व्यक्ती आहोत की अंकिता आणि पॅडी दादा आहे, तेव्हा बाहेर कोण जाणार तर अंकिता. अशा गोष्टीसाठी जेव्हा हात उचलला जातो तेव्हा मला काय आहे नक्की, म्हणजे काय गेम खेळताय तुम्ही, का दाखवताय, का प्रिटेंड करताय, का चांगुलपणा दाखवताय, जे आहे ते दाखवा, जे जसे आहात तसे वागा. आणि मी जशी होते तशी त्या घरामध्ये वागले आणि त्यामुळे मी सूरजला नॉमिनेट करण्यापासून घाबरणारी मी नव्हते. सूरजचे फॅन्स माझ्यावरती चिडलेत, तर मी त्यांना सांगते की तो एक गेम होता, त्या गेम मध्ये मी सुद्धा एक स्पर्धक म्हणून गेले होते आणि मला त्यावेळेला जे योग्य वाटलं, जे माझं कॅल्क्युलेशन होतं, कारण नुसतं तुम्ही तिथे हा माझा आहे म्हणून याला वाचवा असं नाहीये. ह्याला जर मी आता नॉमिनेट करते किंवा ह्याला जर मी हे करते तर कोण जाऊ शकतं हे कॅल्क्युलेशन होतं. जर तुम्हालाही आठवत असेल की मी वैभव आणि डीपी दादांना नॉमिनेट केलं होतं, कारण त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये इरिना गेली होती आणि इरिना आणि वैभव हे बॉटम 2 मध्ये होते. याचा अर्थ वोटिंग लाईन्स मध्ये वोटच्या हिशोबाने वैभव खूप खाली आहे आणि मी आता कोणाला तरी करायचं होतं आणि मी तिसरीच गेले होते. त्याच्यामुळे मला माहिती होतं की माझ्या पुढचे येणारे जे लोक आहेत ते सगळं कॅल्क्युलेशन बदलणार आणि सगळ्या गोष्टी तसंही काही होणार नाही. पण त्यातल्या त्यात जर कारणं द्यायची आहेत आणि मला जर कोणाला घराबाहेर काढायचं आहे किंवा मला वाटतं की हा व्यक्ती जाऊ शकतो माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने, तर तो वैभव होता आणि म्हणून वैभव सोबत मला डीपी दादांना टाकावं लागलं. तर वैभव सोबत डीपी दादांना टाकल्यानंतर डीपी दादांची फॅमिली दुखावली गेली होती. पण ते तुम्हाला ना बाहेर बसून खूप सोपं वाटतं, आतमध्ये आमचं कॅल्क्युलेशन खूप वेगळं असतं, ते कॅल्क्युलेशन करावं लागतं. आणि माझ्यानंतर माझ्यामध्ये आणि डीपी दादांमध्ये भांडणं व्हावीत यासाठी माझ्यानंतर लगेच बिग बॉसने डीपी दादांना पाठवलं होतं. डीपी दादाने जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा त्यांना कळलं की अरे अंकिताने माझं टाकलं, म्हणजे हे पण निदान आमच्यामध्ये तेवढी अंडरस्टँडिंग होती म्हणून ती गोष्ट तशी झाली नाही. आणि मी डीपी दादांना आल्यानंतर पण बोलले तिथे, मला माहित नाही तुम्हाला काय दाखवलं गेलंय की बघितलं हे कसं चालतं. त्याच्यामुळे मी नंतर नेहमी बोलत गेले की जर मी पण डीपी दादांसोबत की नाही मी माझा भाऊ कायम वाचवणार, याला माझ्या भावाला घेऊनच चालणार, माझा भाऊ केलं असतं ना, तर असे टास्क किंवा अशा गोष्टी माझ्या समोर आल्या असत्या की जिथे डिसिजन घेताना मला खूप माझी कुचंबणा तर झालीच असती किंवा तो एखादा डिसिजन मला बाहेर निगेटिव्ह पोर्ट्रे करू शकला असता, असे डिसिजन्स माझ्या समोर आणले गेले असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी तिथे जे माझं वागणं होतं ते होतं. त्यामुळे जेवढं सोपं तुम्हाला बाहेर बसून वाटतं की अरे हिने ह्याच्यासाठी काय नाही केलं, अरे तिने त्याच्यासाठी काय नाही केलं, तर ते तसं नव्हतं. मला वाटतंय की मी माझा 100% दिला आणि माझ्या घरातले माझ्या आजूबाजूचे जेवढे काही आहेत ज्या व्यक्तींना तो गेम माझ्यामुळे जितका आतमधला कळलाय, मी प्रॉपर विचार करून कॅल्क्युलेशन करून वागले. तिथे उगीच भडकले नाहीये, उगीच काही नाही केलं. कारण जिथे मला वाटायचं की हे मुद्दाम केलं जाणारं भांडण आहे तिथे मी काहीही स्टँड नाही घेतलाय, तिथे मी उगीच आवाज नाही चढवलाय. सो हे सोपं नाहीये जेवढं तुम्हाला बाहेरून सोपं वाटतं. त्यामुळे सूरजचे जे फॅन्स आहेत जे माझ्यावर चिडले त्यांना मी हे सांगू इच्छिते की ते खूप कॅल्क्युलेटिव्ह सगळ्या गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये एवढी गॅरंटी होती की सूरज हा वाचणार आहे. हे सुद्धा आता मी तुम्हाला असंच सांगत नाहीये, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीये, त्यामुळे तुम्हाला वाटतं की जे काही दाखवलं गेलं नाहीये ते अनसीन अनदेखामध्ये तुम्ही बघितलं, तर तसंही नाहीये. खूप गोष्टी नाही दाखवल्या गेल्या आहेत यार, आता काय सांगू, जाऊ दे आपण ते पुढच्या ब्लॉग मध्ये बोलूच. तुम्ही हे पकडून चालू नका की अंकिता रोज नेहमी आम्हाला सूरजचे अपडेट देत राहील. मला माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी पुढे न्यायच्या सगळ्या गोष्टी, पण मी जर लक्ष ठेवणार म्हणाले तर लक्ष मी ठेवणार आणि तो असेल त्याच्यावरती. जेव्हा त्याला गरज लागेल तेव्हा अंकिता नक्कीच उभी असेल.
आणि मला वाटतं की आता जेवढी आपली ही सोशल मीडियाची फॅमिली झाली आहे त्यांचा माझ्यावरती तेवढाच विश्वास असेल आणि तुम्ही सगळेजण माझ्यासोबत चांगल्या कामांमध्ये जोडले जाल. बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता कळतील आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही सुद्धा मला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा ठेवते. आणि ह्या ब्लॉगमध्ये इथेच थांबते. पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं बिग बॉस रिलेटेड आहेत ती मी देते. पण त्यानंतर बिग बॉसचा विषय आपण संपूया, कारण मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं काही गोष्टी ऐकायच्या आहेत त्या मी तुम्हाला ऐकवणार. आणि त्यानंतर आपण बिग बॉस बद्दल काही न बोलता मस्त जे माझं ब्लॉगिंग चालू होतं, जे माझं आयुष्य चालू होतं, मला ते जगायचंय तुमच्या सगळ्यांसोबत आणि त्या ह्याच्यात मला तुम्हालाही पुढे पुढे घेऊन जायचंय. माझे ब्लॉग 9 वाजताच येत आहेत. सो बिग बॉस तुमच्या आयुष्यामध्ये 9 वाजताच येत राहील. म्हणजे बिग बॉस मध्ये अंकिता तुम्हाला रोज रात्री 9 वाजता दिसेल. फक्त ती कोकण हार्टेड गर्ल या युट्यूब चॅनलवरती दिसेल आणि ती जरी बनली असेल महाराष्ट्र हार्टेड गर्ल तरी ती तिचं नाव जे आहे ते नाव नाही बदलणार. तर किती नाव बदलू, इथे हेही नाव बदलायचंय, लग्नानंतरही नाव बदलायचं, नाव नाही बदलायचंय, नाव तेच ठेवूया आपण आणि कामं छान छान करूया. सो तुम्हाला सगळ्यांचं मला सहकार्य लागेल आणि ते तुम्ही करालच मला माहिती आहे. पुढच्या ब्लॉगची वाट बघा उद्या रात्री 9 वाजता.